नमस्कार मित्रांनो, या सेशनमध्ये आपल्याला मौर्योत्तरकालीन भारत याच्याविषयीची माहिती बघायची आहे। ह्या सेशनमध्ये आपण मुख्यत्वे सातवाहन युग आणि एकूणच मौर्योत्तर काळातील व्यापार, विशेषतः सातवाहन काळातील व्यापार या गोष्टी बघणार आहोत। ठीक आहे, सो विल स्टार्ट विथ द सातवाहन। ठीक आहे, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 हा अंदाजे 460 वर्षांचा काळ हा दक्षिण भारतामध्ये, आणि दक्षिण भारतामध्ये म्हटल्यापेक्षा दख्खनचा जो एरिया आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ठीक आहे, हा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये सातवाहन घराण्यांचं राज्य होतं। ठीक आहे, मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर उत्तर भारतात शुंग, कण्व आणि दक्षिण भारतात सातवाहनांची सत्ता होती। ठीक आहे, एकदम दक्षिणेकडे म्हणजे तमिळनाडू, केरळ हा जो भाग आहे तिकडे पल्लव, चोल आणि चेर हे तीन शासक होते। त्याचबरोबर वायव्य भारतात ग्रीक, पर्थियन, शक आणि त्याच्यानंतर कुशाण अशा चार सत्ता तिकडे होत्या। म्हणजे एकूणच काय दिसते आपल्याला, भारतामध्ये कोणतीही एक अशी केंद्रीकृत राजकीय व्यवस्था इथे नाहीये, एक केंद्रीकृत सत्ता इथे नाहीये। जनरली अशा केंद्रीकृत सत्तेच्या अभावामुळे प्रशासन, राजकीय व्यवस्था ही विस्कळीत होते, एकमेकांमध्ये सतत इथं वाद होत राहतात आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो। मात्र ह्या काळ त्याच्यासाठी अपवाद दिसतोय। अनेक सत्ता जरी असल्या, राजकीय दृष्ट्या एकात्मता इथे नसेल तरीही ह्या काळामध्ये व्यापार जो होता तो प्रचंड वाढलेला होता। सो मौर्योत्तर काळ हा व्यापार वाढीसाठी आणि विशेषतः रोम सोबत चालणारा व्यापार, ठीक आहे, रोम सोबत चालणारा व्यापार ह्याच्यासाठी हा प्रसिद्ध होता। आणि ऑब्विसली ह्याचा परिणाम ह्या सगळ्या सत्ता, मग ते परकीय असोत, पूर्व भारतातले असोत किंवा मग महाराष्ट्र आणि दक्षिणेतले असो, या सगळ्या सत्तांच्या आर्थिक स्थितीवर पडला आणि प्रचंड यांची आर्थिक स्थिती सुधारली आणि त्यातनं मग वेगवेगळ्या कलाशैली, मंदिरं, वेगवेगळ्या मूर्ती, लेण्या यांचा विकास होऊ लागला। सो आता बघूया सातवाहन शासन। ठीक आहे, सो पुराणांमध्ये आंध्र किंवा आंध्रभृत्य ह्या राजांचा उल्लेख येतो। ठीक आहे, मात्र या आंध्रभृत्य राजांचा इतर कुठेही असा एक्सकॅव्हेशनमध्ये, उत्खननामध्ये पुरावा आढळलेला नाहीये। आणि ज्या प्रकारे पुराणांमध्ये उल्लेख केलेला आहे आणि या सातवाहनांचे ज्याप्रमाणे आपल्याला पुरावे सापडलेले आहेत त्यानुसार हे आंध्रभृत्य राजेच, ठीक आहे, किंवा हे आंध्र राजे म्हणजे सातवाहनच होते असं आता मानलं जातं। ठीक आहे, विंध्य पर्वत आणि दक्षिणेत नर्मदा नदीच्या पलीकडचा जो भाग आहे त्या भागाला दक्षिण पथ म्हटलं जायचं। ठीक आहे, या भागाला दक्षिण पथ म्हटलं जायचं आणि हे सातवाहन याच भागातले होते आणि सातवाहन हे दक्षिण भारतातले पहिले साम्राज्य होते असं म्हणायला जागा आहे। कारण ह्याच्या अगोदर महापाषाण, ठीक आहे, महापाषाण संस्कृती महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भागामध्ये इथं उदयाला आली होती। ही महापाषाण संस्कृती म्हणजे काय, तर मृत व्यक्तीला त्याला जिथं गाडलेलं आहे त्याच्या आजूबाजूला मोठमोठे दगड, वेगवेगळ्या आकाराचे दगड लावायचे आणि त्याला एक सिम्बलाइज करायचं की इथं एखादा मृत व्यक्ती पुरलेला आहे। या प्रकारची संस्कृती म्हणजे महापाषाण संस्कृती। ठीक आहे, ही दक्षिण भारतात याच्या पूर्वीच काही काळ होती, हळूहळू त्याच्या विकासातनंच मग साम्राज्याकडे आलं। याच्यापूर्वी मौर्य साम्राज्याचा इकडे विस्तार होताच, याच्याबद्दलही आपल्याला माहिती आहे। मौर्यांचे अनेक शिलालेख हे कर्नाटकामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात। ठीक आहे, तर ह्या घराण्याने साधारणतः 460 वर्ष राज्य केलं असावं असं मानलं जातं। इकडे 5-10 वर्ष मागे पुढे होऊ शकतं, कुठे 230च्या जागी 220 असाही उल्लेख येऊ शकतो, पण ते इतकं काही सिग्निफिकंट नसतं। ठीक आहे, 5-15 वर्ष यांच्यामध्ये मागे पुढे चालतं। तुम्हाला एक्झॅक्ट वर्षावर प्रश्न जनरली विचारलं जाणार नाही, ज्याच्याबद्दल एक्झॅक्ट सांगता येत नाही किंवा इतिहासकारांमध्ये एकमत नाही आहे। ठीक आहे, पण आता पानिपतचं युद्ध पहिलं कधी झालं होतं हे एक्झॅक्ट माहिती आहे, दुसरं कधी झालं एक्झॅक्ट माहिती आहे। ठीक आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता, मृत्यू कधी झाला होता हे आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, तसं तारखेवर आजपर्यंतही प्रश्न विचारण्यात आलेला नाहीये, पण येऊ शकतो। पण जिथे अनसर्टेन आहे त्या गोष्टीमध्ये इयरवर प्रश्न विचारला जाणार नाही आणि इतिहासामध्ये तर नाहीच नाही, कारण हा खूप वादाचा आणि भावनिक मुद्दा होऊन जातो, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता ही जवळपास नसते। पण एक अंदाज आपल्याला माहित पाहिजे की हे मौर्योत्तर काळातले आहे। ठीक आहे, सो
हा जो एरिया आहे, ठीक आहे, हा जो संपूर्ण एरिया आहे, ठीक आहे, हा जो सगळा एरिया दक्षिण भारताचा आहे, याच्यामध्ये बघा सातवाहना सुरुवातीच्या काळात होते, इकडे कलिंग होते, ठीक आहे, इकडे मगधामध्ये शुंग आणि काही काळानंतर कण्व, ठीक आहे, इकडे बघा यवन किंगडम इंडो ग्रीक्स, ठीक आहे, याच्यामध्ये मग शक कुशाण सगळे याच्यामध्ये आले आणि इकडे बघा चेर पांड्य आणि चौल अशा 3 राज्य इकडे होते. इथे काही ठिकाणी इक्ष्वाकूंचा सुद्धा उल्लेख येतो. मात्र हा जो एरिया आहे हा मेन सातवाहन प्रभावाचा एरिया राहिलेला आहे. कालांतराने आता 460 वर्षांच्या काळामध्ये यांनी अनेक लोकांवर हल्ले केले, अनेक लोकांनी ह्यांच्यावर केले, एरिया छोटा मोठा बदल त्याच्यामध्ये होत राहिला. आपल्याला फक्त त्यांचा टेंटेटिव्ह एरिया माहीत पाहिजे, एक्झॅक्ट माहीत असण्याची काही आवश्यकता नाही. हा मात्र प्रत्येक साम्राज्य जे असतं, जे महत्त्वाचं साम्राज्य आपण बघतो, त्याची राजधानी आणि संस्थापक कोण आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल जरी वाद असेल तरी त्याच्यावर विचारलं जाणार नाही, परंतु राजधानी आणि संस्थापक ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर हे झालं यांचा एरिया आणि त्या काळातले भारतातले इतर साम्राज्य. आता मौर्य काळापासूनच दक्षिण भारतामध्ये बघा शेती, लोखंडाचा वापर आणि मुद्रांचा वापर या गोष्टींचा प्रसार झालेला होता. या गोष्टींच्या प्रचारातनं इथं एक स्ट्रॉंग अर्थव्यवस्था इथे निर्माण झाली आणि दक्षिण भारताचा एरिया आपल्याला माहिती आहे कापूस उत्पादनासाठी आज सुद्धा प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काही काळामध्ये आपल्याकडे कापूस उत्पन्नात खूप घट झाली आहे, कारण त्याच्यामध्ये रेटचे प्रॉब्लेम आहे, बऱ्याच गोष्टी आहे, ठीक आहे. तर दक्षिण भारताचा एरिया मसाल्याचे पदार्थ, त्याच्यानंतर कापूस यासारख्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे आणि ऑब्वियसली या भागात अर्थव्यवस्था ही चांगली त्या काळात विकसित झाली. तर ह्याच्यामुळेच दक्षिणेमध्ये एक संस्कृतीच्या विकासाला, साम्राज्याच्या विकासाला हातभार लावला आणि त्याच्यामुळे सातवाहन साम्राज्य सुरुवातीला उभं राहू शकलं, ठीक आहे. सो मौर्यांच्या कामावर किंवा मौर्य काळातच ह्या साम्राज्याची बीजे इथे रोवली गेली होती, ठीक आहे. ग्रीक स्त्रोतांमध्ये असं म्हटलेलं आहे की यांची राजधानी, सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण शहर औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मधलं, ठीक आहे, ठीक आहे, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मधलं पैठण जे शहर आहे, पैठण शहर खूप प्रसिद्ध आहे, ठीक आहे, बऱ्याच गोष्टींसाठी ते प्रसिद्ध आहे. तर हे पैठण शहर त्या काळात त्याला प्रतिष्ठान असं म्हटलं जायचं. तर हे प्रतिष्ठान त्यांची सातवाहनांची राजधानी होती अशी माहिती मिळते. सर्वप्रथम दक्षिणेत यांनी नाणी चलनात आणली होती, ठीक आहे. दक्षिणेची स्वतंत्र नाणी यांनी चलनात आणली. मौर्य काळाची ऑब्वियसली इकडे होतीच, ठीक आहे. यावेळी अनेक नाण्यांवर शासकाचं नाव आणि कालखंड ह्या गोष्टी तिथं दिल्या जायच्या. आता याच्यावरून आपल्याला हे दिसतं की सातवाहनांनी हे परकीय किंवा जे यवन होते, ठीक आहे, यांच्याकडून हे शिकलेले आहेत की आपल्या नाण्यांवर राजाचं नाव आणि त्याचा काळ वगैरे मेन्शन करायचा. या गोष्टी इथं आपल्याला आल्याचं दिसून येतं, ठीक आहे. हे जे नाणे होते ते शिसे, चांदी, सोने, तांबे इत्यादी धातूपासून बनलेले असायचे. इथे बघा त्या काळातले हे नाणे आहेत. आता एक लक्षात घ्या, या सातवाहन युगाबद्दल खूप काही पिक्चर्स, ठीक आहे, फोटोज वगैरे याच्यामध्ये आपल्याच्यात असत नाहीत. जे काही आहेत ते ह्याच प्रकारचे आहेत. तर तुम्ही सर्च करून गुगलमध्ये एकदा बघा. जे जनरल दिसतात त्याला एक एक फोटो व्यवस्थित उघडायचा, 2-2, 5-5 मिनटं त्याला बघायचं. रोज ही एक्झरसाइज करत चला, तुम्हाला बरंच त्याच्यातनं मदत मिळणार आहे. एखाद दुसरा प्रश्न इझिली त्याच्यातनं तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. सो ही नाणी असायची आणि या नाण्यांवर बैल, हत्ती, सिंह, मानव, वृक्ष, घोडा, चक्र, ठीक आहे, जहाज, मानवी मुखवटा, ठीक आहे, आणि गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्मी देवी, लक्ष्मी माता कमळाच्या फुलावर बसलेल्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला 2 हत्ती आहेत, ठीक आहे. अशा प्रकारची जी मुद्रा असते त्याला गजलक्ष्मी असं म्हटलं जातं. गज म्हणजे हत्ती आणि त्याच्यावर बसलेली लक्ष्मी. तर ही गजलक्ष्मीचं सुद्धा चित्र असायचं आणि गजलक्ष्मीचं आर्थिक उन्नती दर्शवणारं ते चित्र आपल्या भारतीय याच्यामध्ये, इतिहासामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये मांडलं जातं. तर हा गजलक्ष्मीचा सुद्धा फोटो त्याच्यावर असायचा. या काळातला राजा हाल हा एक प्रसिद्ध राजा आहे सातवाहनांच्या ह्याच्यातला. त्याच्या दरबारातला एक मंत्री होता गुणाढ्य. त्यानं बृहत कथा, ठीक आहे, बृहत कथा हा ग्रंथ लिहिला होता. तसंच याच काळात संस्कृत व्याकरणावर शर्ववर्मन यानं कोणता ग्रंथ लिहिला?
तर कातंत्र हा ग्रंथ त्यानं लिहिलेला होता. मग आता तुम्हाला स्पेसिफिक याच्यावर एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो की सातवाहन काळामध्ये बाबा त्यांनी संस्कृतला राजाश्रय दिला आणि संस्कृतवर काय आलं, या काळात कोणता ग्रंथ तयार झाला, एक तर तो ग्रंथ विचारतील किंवा स्टेटमेंट बेसमध्ये काहीतरी प्रश्न देतील, किंवा असंही करता येतं की ह्याचं नाव, ह्या पुस्तकाचं नाव ह्या लेखकाला आणि ह्या पुस्तकाचं नाव ह्या लेखकाला, असं ते जम्बलिंग करून सुद्धा तुम्हाला देऊ शकतात. सो ह्या गोष्टींकडे बारीक सारीक जे फॅक्ट्स आहेत त्याच्याकडे मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं की सातवाहनांच्या माहितीचे स्रोत काय, तर ही माहिती आपल्याला कुठून मिळते हे पहिला महत्त्वाचा मुद्दा ठरतो. ठीक आहे. तर बघा, पहिला आहे की वेगवेगळे ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये भागवत पुराण, विष्णू पुराण, वायू पुराण, मत्स्य पुराण, बृहत कथा आणि कातंत्र जे यांच्या दरबारातल्या काही लोकांनी किंवा यांनी राजाश्रय दिलेल्या लोकांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तत्कालीन काही इतिहासकार असतील, लेखक असतील किंवा प्रवासी असतील, त्याच्यामध्ये कोण कोण, टॉलेमी, प्लिनी, स्ट्रेबो, एरियन आणि ह्युएन सांग. ठीक आहे. तर याच्यापैकी सगळेच काही भारतात आलेले नाही आहेत, ऑलमोस्ट नाहीच आलेले. ठीक आहे. तर हा जो ह्युएन सांग आहे हा आला होता बघा गुप्त काळात. ठीक आहे. गुप्त काळात हा आला होता. ठीक आहे. काही लोक आले असतील तरी ते फक्त त्यांच्या व्यापारी कामानिमित्त किनाऱ्यावर फिरले आणि परत गेले, अशी आहे. ठीक आहे. यांच्याबद्दल आपल्या NCERT पुस्तकामध्ये आपण माहिती दिलेली आहे, ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर आता राजा हाल यानं संस्कृतला किंवा एकूण साहित्याला त्यानं राजाश्रय दिला, पण त्याचबरोबर त्याने स्वतः सुद्धा इथे बघा गाथा सप्तशती किंवा गाथा सप्तशती किंवा काही ठिकाणी गाथा सप्तर्षी असा सुद्धा उल्लेख त्याचा येतो. तर हा ग्रंथ त्यानं लिहिला होता. त्याचबरोबर काही शिलालेख आहेत. ठीक आहे. हे शिलालेख महत्त्वाचे आहेत. नाणेघाट शिलालेख, नाशिक शिलालेख आणि कार्ले शिलालेख. हे शिलालेख सातवाहनांच्या काळामध्ये निर्माण झाले आणि या शिलालेखांमधून वेगवेगळे शासक त्यांनी केलेल्या कामांची आपल्याला माहिती मिळते. ते आपण पुढे पाहूयात. आता सातवाहन साम्राज्याचे महत्त्वाचे शासक. ठीक आहे. तसं तर 460 वर्षामध्ये अनेक शासक होऊन गेले असतील. ठीक आहे. 10, 20, 25, 30 काहीतरी शासक होऊन गेले असतील, परंतु सगळ्यांची बद्दल माहिती असणं काही आवश्यक नाही आहे. ठीक आहे. मोजके एक 4-5 शासक जितके असतील, 5-7 शासक जितके असतील त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. त्यात एक संस्थापक माहीत असणं आवश्यक आहे. लाईक सिमुक जो होता तो या सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. आता इथं लक्षात घ्या, मी काय लिहिलंय, मानला जातो, म्हणजे हे एक्झॅक्ट नाहीये. उद्या कदाचित ह्याच्यामध्ये पोझिशनमध्ये चेंज होऊ शकतं. जनरली याच्यावर वाद आहे की कोण नेमका याच्या संस्थापक होता, त्याच्यामुळे आपण असं लिहिलंय. नाणेघाट अभिलेख शिलालेखामध्ये या सिमुकचा उल्लेख येतो आणि तो जैन आणि बौद्ध धर्मांना त्यांनी राजाश्रय दिला होता, इतकाच उल्लेख आहे. आता सुरुवातीला काही साम्राज्य खूप मोठं नव्हतं स्थापनेच्या वेळी आणि त्याच्यामुळे काही खूप जास्त त्याचे उल्लेख नाही आहेत. हळूहळू पुढचे शासक तिथं महत्त्वाचे बनत गेले, त्यांच्याबद्दल माहिती आहे. त्याच्यामध्ये कोणता आहे, पहिला सातकर्णी प्रथम. यानं कलिंगचा राजा जो होता खारवेल, ठीक आहे, या खारवेल विषयी आपण बघितला. ह्यानं काय केला होता, हत्ती गुंफा शिलालेख ह्यानं तयार करून घेतला होता. ठीक आहे. आणि ते गुफा ह्याने तयार करून घेतल्या होत्या, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती इथं विचारलेली आहे. ठीक आहे. सो कलिंगचा राजा खारवेल याचा याने पराभव केला होता. त्याचबरोबर सौराष्ट्र, उत्तर कोकण, मावळ, विदर्भ या भागांवर राज्यविस्तार केला होता. तसंच मोठ्या प्रदेशावर यानं साम्राज्य विस्तार केल्यामुळे याला अप्रतिहत्त चक्र दक्षिण पथपती असं म्हटलेलं आहे. काय, अप्रतिहत्त दक्षिण पथपती असा उल्लेख केला. याचा अर्थ दक्षिण पथावर याचा संपूर्ण वर्चस्व आहे. हे बघा, काय चक्र म्हणजे एक प्रकारे चक्रवर्ती राजा आहे असा याचा उल्लेख केलेला आहे. तर तुम्हाला ह्याच्यावर 100% प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, की अप्रतिहत्त चक्रवर्ती कोणाला म्हटलेलं आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न येईल. पुढचा भाग आहे की हा राजा इतका पराक्रमी आणि काय म्हणूयात आपण एका प्रकारे साम्राज्य विस्तार इतका केला होता, यानं नाव इतकं मिळवलं होतं की याच्या पुढचे जे शासक होते सातवाहन घराण्यातले, त्यांनी काय केलं, आपल्या नावापुढे त्यांनी काय केलं, सातकर्णी हे नाव लावायला त्यांनी सुरुवात केली. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी. बघा, गौतमीपुत्र सातकर्णी. नाणेघाट जो शिलालेख आहे, अभिलेख आहे, त्याच्यामध्ये सातकर्णी प्रथमची राणी नागनिका तिनं ते नाणेघाट शिलालेख निर्माण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सातकर्णी पहिल्याचा उल्लेख काय तो दक्षिण पथपती असा केलेला त्याच्यामध्ये आढळतो.
त्यात सातकर्णी प्रथमनं दान दिल्याचाही उल्लेख त्यानं केलेला आहे आणि राजा आणि राणीचं चित्र सुद्धा इथे आहे. उत्तरोत्तर काय होईल बघा, आपल्या सिलेबसमध्ये जर आपण बघितलं तर भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित आणि आधुनिक भारताचा इतिहास असं स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे आपल्या MPSCच्या पूर्वच्या सिलेबसमध्ये. ठीक आहे. मग विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असं जर आपण विचार केला तर महाराष्ट्र स्पेसिफिक ही सातवाहनांची सत्ता आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं आपल्याला जास्त डिटेल माहिती असणं आवश्यक आहे किंवा ते आपल्याकडनं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि हे सगळे ठिकाण ऑब्व्हियसली सत्ता त्यांचं केंद्र महाराष्ट्रात होतं, संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांची सत्ता होती आणि जवळजवळ 450 वर्ष यांनी राज्य केलं. आधुनिक महाराष्ट्राची संस्कृती या सातवाहनांच्या जमान्यातूनच पुढे आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं आपल्याकडनं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो राजा आणि राणीचं चित्र सुद्धा इथं आपल्याला दिसतं, नाणेघाट शिलालेख. ठीक आहे. हे बघा, हे त्याचं कॉइन आहे, त्या सातकर्णी प्रथमने काढलेलं कॉइन नाणं. ठीक आहे. या नाणेघाट शिलालेखाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये 2, 4, 6, 7 आणि 9 हे अंक याच्यामध्ये कोरलेले आहेत आणि विशेष म्हणजे ते आपले आज आपण ज्या पद्धतीनं मराठी आकडे लिहितो, जसं बघा 4 आपण कसं लिहितो मराठीमध्ये असं लिहितो. ठीक आहे. 5 कसं लिहितो असं लिहितो. ठीक आहे. तर हे आकडे त्याचप्रमाणे याचं एक्झाम्पल इथे बघा, हे इथं 7 सारखं दिसतंय, इथं 4 सारखं दिसतंय. ठीक आहे. तर हे मोठं शिलालेख आहे. आता जनरली हा थोडा छोटा फोटो मी घेतलेला आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की इथं 4, हे बघा या प्रकारे यांनी 4 इथं कोरलेलं आहे. आता मे बी त्यांना खरंच त्या प्रकारचे आकडे अपेक्षित होते का काय ह्याच्याबद्दल काही खूप क्लॅरिटी नाहीये, पण हे आकडे आपल्या आजच्या लिखाणाप्रमाणेच दिसून येतात. ठीक आहे. तर हे नाणेघाट शिलालेखाचं वैशिष्ट्य आहे आणि हे एक ट्रिकी पॉइंट आहे नाणेघाट शिलालेखाबद्दल. त्याच्यामुळं तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे, MPSCला या ट्रिकी गोष्टींमध्ये भरपूर इंटरेस्ट असतो, तर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा जो शासक आहे तो आहे गौतमीपुत्र सातकर्णी. ठीक आहे. आता आपण याच्या अगोदरच्या शासकांविषयीचा काळ लिहिला नाही कारण त्यांच्याबद्दल अनेक वाद आहेत, वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे काही काळ घेतला नाही. मात्र गौतमीपुत्र सातकर्णी जो आहे त्याचा काळ इसवी सन 106 ते 130 हा होता आणि हा सातवाहन घराण्यातला सर्वात प्रसिद्ध राजा होता. ठीक आहे. त्यानं आपल्या आईच्या विषयीच्या आदरापोटी आपल्या नावापुढे गौतमीपुत्र म्हणजे याच्या आईचं नाव गौतमी होतं आणि त्याने गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख केलेला आहे. याने शकांचे क्षत्रप नहापण याचा पराभव केला होता. आपल्याला माहिती आहे की शक शासक जे होते ते 5 वेगवेगळ्या क्षत्रपींमध्ये विभागलेले होते आणि त्यांचा प्रमुख असायचा क्षत्रप. त्यानं काय केलंय, नहापणचा त्यानं पराभव केला होता. त्याच्याकडून काठियावाड, ठीक आहे, सौराष्ट्र, माळवा, खानदेश, विदर्भ, उत्तर कोकण इत्यादी प्रदेश त्याने परत मिळवलं. त्याने शक आणि पल्लव दोघांचा पराभव केला. ह्याच्यामुळे नाशिक शिलालेखामध्ये, आता हे माहीत असलं पाहिजे की कशामध्ये काय उल्लेख आलेला आहे. नाशिक शिलालेखामध्ये या सातकर्णी गौतमीपुत्र सातकर्णीचा उल्लेख शक पहल्लव यवन निसुदन असा एकच शब्द आहे. ठीक आहे. शक पहल्लव यवन निसुदन असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे शक आणि पहल्लव या यवनांचा पराभव करणारा, त्यांचं पूर्ण कत्तल करणारा किंवा एका प्रकारे त्यांना धुळीस मिरवणारा असा शासक असा त्याचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि हा बघा, हा ॲक्च्युअल फोटो त्या नाशिक शिलालेखाचा आहे आणि हे त्याचं ब्लॅकमध्ये घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला इथे लिहिलेलं दिसेल. बघा, एक लाईन याच्यामध्ये आहे. ठीक आहे. हे बघा, एक लाईन याच्यामध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे. तुम्हाला फक्त समजण्यासाठी हे घेतलेलं आहे, तिथं हे ॲक्च्युअल कोरलेलं नाशिक शिलालेखामध्ये आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. गौतमीपुत्र सातकर्णी जो होता त्यालाच सातवहन कुल यश प्रतिष्ठापनकर म्हणजे सातवहन कुळाची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करणारा असा उल्लेख या सातकर्णी प्रथमचा केलेला आहे. ठीक आहे. की याला काय म्हटलंय, सातवाहन कुलयश प्रतिष्ठापना कर. बलश्री गौतमी ही त्याची राणी होती. ठीक आहे. तिच्या शिलालेखामध्ये गौतमीपुत्र सातकर्णीचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा केलेला आहे. काय, त्रिसमुद्र तोयपीत वाहन म्हणजे याचं वाहन. ठीक आहे. याचं वाहन म्हणजे याचा घोडा हा 3 समुद्रांचं पाणी पितो असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, याचा घोडा 3 समुद्रांचं पाणी पितो. आता 3 समुद्र म्हणजे काय,
तर बघा, तमिळनाडूकडून खाली जो आहे एरिया त्याला दक्षिण महासागर म्हटलं जातं, ठीक आहे. पूर्वेकडे जो आहे त्याला बंगालचा उपसागर म्हटलं जातं आणि पश्चिमेकडे जो आहे त्याला अरबी सागर म्हटलं जातं. म्हणजे या तिन्ही सागरांचा जो पाणी पिऊ शकतो असा त्रिसमुद्रतोय पीतवाहन, म्हणजे ज्याचा घोडा 3 समुद्रांचं पाणी पिऊ शकतो, अशा शासक हा गौतमीपुत्र सातकर्णी होता. ह्याचा अर्थ या संपूर्ण दक्षिण भारतावर ह्याचं वर्चस्व होतं. एक मे बी ह्याचं डायरेक्ट राज्य असेल किंवा दक्षिणेतले जे राज्य आहेत पल्लव, चेर, ठीक आहे, किंवा चौल, यांनी या सातकर्णीचं वर्चस्व स्वीकारलेलं असेल, त्याचं मांडलिकत्व स्वीकारलेलं असेल असा त्याचा अर्थ निघतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे यज्ञश्री सातकर्णी, इसवी सन 165 ते 194. सातवाहन घराण्याचा हा शेवटचा महान शासक मानला जातो. ठीक आहे, म्हणजे जे काही सिग्निफिकंट आहे असा हा शेवटचा शासक आहे. ठीक आहे. नाशिक शिलालेख, कांदेरी आणि गुंटूर शिलालेखावरून असं दिसतं की यानं दख्खनच्या मोठ्या प्रदेशावर राज्य केलेलं होतं. त्याच्या काळात व्यापार, विदेशी विशेषतः परदेशांशी समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा खूप विकास झालेला होता आणि त्याचा परिणाम आपल्याला ह्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जे कॉइन्स निर्माण झाले किंवा जे वेगळे उल्लेख वेगवेगळ्या शहरांचे येतात त्याच्याबद्दल आपल्याला पुढे कळणारच आहे. ठीक आहे. सो व्यापाराचा प्रचंड विकास झाला आणि पुलुस्वामी चौथा हा पुराण ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की हा शेवटचा राजा होता. ह्याच्यानंतर सातवाहन सत्ता संपुष्टात येऊन नवीन सत्तेची स्थापना झाली. ठीक आहे. तर ह्यांची सत्ता इथे संपते आणि नवीन सत्ता इथे येते. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक शासक होऊन गेलेले, ठीक आहे, परंतु ते आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं, ठीक आहे, आता आपण समजा इतिहासाचे अभ्यासक जर असतो तर ते आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, पण आपण एका विशिष्ट स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने ह्याचा अभ्यास करतोय आणि त्यासाठी आपल्याला इतकं सफिशियंट आहे. खूप जास्त डिटेलमध्ये जाण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. सो हा पुलुस्वामी चौथा हा शेवटचा शासक पुराणांनुसार मानला जातो. आता आपल्याला सातवाहन साम्राज्य हे महाराष्ट्रात होतं हे चांगल्या प्रकारे कळालेलं आहे. तर हे साम्राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे यांची प्रशासन व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि समाज व्यवस्था आणि धर्म या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला माहित पाहिजे. पैकी पहिलं आपण बघूयात ह्या काळातील प्रशासकीय व्यवस्था, प्रशासन. ठीक आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी ऑब्विसली यांनी काय केलं, साम्राज्याची विभागणी केली होती. मग आज काय आहे तर यांनी ज्या प्रकारे यांची विभागणी केलेली आहे त्यानुसार त्यांची नावं आणि त्यांची वैशिष्ट्य हे आपण बघूयात. पहिलं आहे साम्राज्य. ठीक आहे. साम्राज्य म्हणजे आज कसं आहे बघा, देश, जसा भारत देश आहे. ठीक आहे. राज्याचा सर्व प्रदेशांचा याच्यामध्ये समावेश होणार आहे. दुसरं आहे राष्ट्र. ठीक आहे. साम्राज्याची विभागणी राष्ट्रामध्ये केली गेली. याचा अर्थ काय, राज्य किंवा आपण याला म्हणूयात प्रांत. ठीक आहे. राष्ट्र म्हणजे प्रांत. त्याच्यानंतर अहर. ठीक आहे. तर राष्ट्राचे उपविभाग, राज्याचे उपविभाग, जसं आज बघा महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय उपविभाग आहेत. औरंगाबाद, अमरावती, नागपूर, मुंबई, पुणे असे वेगळे जे 6 प्रशासकीय विभाग आहेत, तसं त्यांनी काय केलंय, अहर हे उपविभाग बनवलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विषय. याचा अहरचा उपविभाग म्हणजे विषय, जसं आज आपल्याकडे जिल्हे आहेत. ठीक आहे. सर्वात मोठा कोणता उपविभाग आहे तर औरंगाबाद आहे. त्याच्यामध्ये बहुतेक काहीतरी 6 का 7 जिल्हे काहीतरी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पथ. पथ म्हणजे विषयाचा उपविभाग म्हणजे तालुका आणि शेवटी आहे ग्राम, याला आपण आज खेडे म्हणतो. तर यांनी काय केलेलं आहे, जशी आपली आजची रचना आहे, देश, राज्य, उपविभाग, जिल्हा, तालुका आणि गाव, त्याच प्रकारची व्यवस्था आपल्या इथे दिसून येते. मग या काळामध्ये ऑब्विसली खूप मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय अधिकारी असायचे. तर हे प्रशासकीय अधिकारी त्यांचा नाव, त्या काळातलं त्यांचं नाव, पदाचं आणि त्यांचा दर्जा हे बघूयात. अमात्य म्हणजे हा राजाचा सल्लागार किंवा मंत्री म्हणूया त्याला आपण. महारथी राष्ट्राचा प्रमुख म्हणजे राज्य किंवा प्रांत याचा प्रमुख. महाभोज हा मंत्रीच्या समकक्ष अधिकारी असावा, याच्याबद्दल खूप जास्त डिटेल माहिती नाहीये. भांडारिक म्हणजे खजिनदार. राजुका म्हणजे हा महसूल अधिकारी. आता हे बघा मौर्य आणि इथे हे नाव आपल्याला सारखं दिसतं. राजुका हा नाव बऱ्याच काळ पुढे प्राचीन काळामध्ये समान राहिलेलं आहे.
पनिया घटक म्हणजे शहरातील पाण्याची व्यवस्था बघणारा विशेष अधिकारी. ठीक आहे, आज सुद्धा बघा आपल्याकडे काही असं स्पेशल अधिकारी वगैरे मोठमोठ्या शहरांमध्ये असतात, गावांमध्ये नसतात, पण यांनी काय केलंय, शहरांसाठी पनिया घटक म्हणजे पाण्याची व्यवस्था, तलावांची व्यवस्था बघणारा असा एक विशिष्ट अधिकारी यांनी दिला होता. आणि ग्रामिक किंवा ग्रामकूट म्हणजे गावाचा प्रमुख. मौर्यांमध्ये आपण काय नाव बघितलं होतं त्याचं, ग्रामिणी. काय, ग्रामिणी असं त्याचं नाव आपण या मौर्य साम्राज्याच्या बाबतीत बघितलं. इथं ग्रामकूट किंवा ग्रामिक असं त्याला म्हटलेलं आहे. आता हे जे सातवाहन काळ आहे, ह्या काळाबद्दल आणखीन काही महत्त्वाचे शब्द जे आपल्याला एखाद्या जोड्यालावाच्या प्रकारामध्ये विचारले जाऊ शकतात. लाईक नैगम म्हणजे व्यापारी, मालाकार म्हणजे माळी, श्रेष्ठी म्हणजे श्रेणीचा प्रमुख. हे श्रेणी काय प्रकार आहे आपण ऑलरेडी बघितले. समान व्यापार आणि व्यवसाय किंवा कारागिरी करणाऱ्या लोकांचा समूह, संघटना म्हणजे श्रेणी असायची. ठीक आहे, याच्याबद्दल डिटेल माहिती आपण बघितलेली आहे, त्या व्हिडिओमध्ये परत जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे, लेखनिक म्हणजे कारकून, हालकीय म्हणजे शेतकरी. हाल म्हणजे काय बघा, हाल म्हणजे काय तर नांगर. ठीक आहे, हे नांगर, त्याच्यामुळे काय म्हटलंय हालकीय. सार्तवाहा म्हणजे व्यापारी तांड्यांचा प्रमुख, जे बेसिकली बंजारा असतात. ठीक आहे, बंजारा म्हणजे काय, कुठून आला हा शब्द, तर हा अशी एक जात ज्याला आपण पुढे जात बनवलंय. तर एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर हे लोक काय करायचे, मालाची ने-आण करायची आणि तांडेचे तांडे ह्या लोकांचे जायचे. ठीक आहे, मग यांचं कामच ते होतं. जसं आज ट्रान्सपोर्टची काही लोक काम करतात, तसंच ह्या काळात हे बंजारा समाज ट्रान्सपोर्टचं कार्य करायचा. ठीक आहे, तर त्यांच्या प्रमुखाला सार्थवाह असं म्हटलं जायचं. गांधिक म्हणजे सुगंधी द्रव्यांचा व्यापार करणारा. हा जो गांधिक शब्द आहे याच्यापासूनच गांधी हे आडनाव आलेलं आहे. ठीक आहे, गांधी हे नाव या गांधिक शब्दापासून आडलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या आडनावांचा काही ना काही उल्लेख कुठे कुठे असतो किंवा त्याचा शोध कुठून ना कुठून झालेला आहे. ठीक आहे, तर त्या प्रकारे ह्या गांधी शब्दाचा उल्लेख कुठून झालेला आहे, तर गांधिक याच्यापासून झालेला आहे. वर्धकी म्हणजे सुतार. ठीक आहे, इथे बघा आता वैदिक काळामध्ये ह्याला काय म्हटलं गेलं होतं, तक्षण. ठीक आहे, वेगवेगळ्या काळात वेगवेगळे नाव. लोहवाणीच लोहार, कुलरिक कुंभार, तिलिपिशक तेली आणि कोलिक म्हणजे विणकर. ठीक आहे, 100% याच्यावर जोड्याला स्वरूपामध्ये प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे हे व्यवस्थित पाठ करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं, या सातवाहन काळामधील आपल्याला आर्थिक परिस्थिती कशी होती ते बघायचं आहे. सर्वात महत्त्वाचं की ही आर्थिक परिस्थिती या काळातली अतिशय उत्तम होती, कारण रेशीम मार्ग जो होता तो रेशीम मार्ग आणि याच काळात परकीय देशांबरोबर जहाजांमार्फत चालणाऱ्या व्यापारामध्ये प्रचंड वाढ झालेली होती. त्याचा परिणाम सातवाहन साम्राज्याच्या सुबत्तेवर झाला. बघा, अजंता एलोरा लेणींच्या काही प्रमाणात काम त्याची सुरुवात यांच्या काळापासून झालेली, अजंताची बहुतेक यांच्या काळापासून झालेली आहे. ठीक आहे, सो कुठेतरी यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि हे खूप प्रचंड मोठं काम आहे. त्याचबरोबर यांनी इतर लोकांना सुद्धा राजश्रय दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपले स्पष्ट होतं की यांची आर्थिक स्थिती ही प्रचंड चांगली आहे. ठीक आहे, सो ती कशामुळे झाली, तर यांचा परकीय व्यापार. मुळात यांचा बृहसाहित्यामध्ये खरीप आणि रब्बी पिकांचा उल्लेख इथे आढळतो, तो सातवाहनांच्या संदर्भात आहे. या काळामध्ये पश्चिम किनाऱ्यावरील जी बंदरं होती, सोपारा, भडोच, कल्याण, येथून परदेशी व्यापार खूप मोठ्या प्रमाणात चालत होता आणि चीन आणि रोम बरोबर सुद्धा इथं व्यापार चालत होता. रोमला मुख्यतः सुती व रेशीम कापड, हत्तीदंताच्या वस्तू, ठीक आहे, आणि मसाल्याचे पदार्थ एक्सपोर्ट केले जायचं. ठीक आहे, आणि आयात काय केलं जायचं, तर मातीची नक्षीदार भांडी आणि काचेचे सामान. आता ह्याच्याकडे मातीची नक्षीदार भांडी आपण बनवू शकत नव्हतो अशातला काही भाग नाही, पण त्याच्यापेक्षा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त महाग होत्या, त्या बनवायला जास्त त्याचा मोबदला मिळत होता, त्याच्यामुळे हे सेकंडरी गोष्ट आहे. आणि काच वगैरे त्या काळात बनवण्याची कला आपल्याकडे मे बी नसावी, त्याच्यामुळे इथं आयात केलं जायचं. इथे बघा वेगवेगळ्या धातूचे आपल्याला इथं नाणे दिसत आहेत. हा 100% पिवळं दिसतंय म्हणल्यावर सोने या धातूचं हे नाणं असणार आहे. पुढे या काळात भारत आणि पश्चिम आशिया यांच्या संदर्भात जुन्या बायबलमध्ये, ओल्ड बायबल किंवा मे बी याला ओल्ड टेस्टामेंट असं सुद्धा म्हटलं जातं, याच्यामध्ये ओफिर या शहराचा उल्लेख येतो.
ते ओफिर म्हणजे सोपारा बंदर असावं असं मानलं जातं. ठीक आहे. त्याचबरोबर इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी. ठीक आहे. हे जे एक ग्रंथ आहे ना, ऑलरेडी बघा MPSC ने एक प्रश्न विचारला होता की भारताला काय म्हटलं जात होतं, मौर्य पूर्व काळात भारताला काय म्हटलं जात होतं, क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज, क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज, क्वीन ऑफ द पॅसिफिक सी, असं काहीतरी 4 ऑप्शन त्याच्यामध्ये होते. ठीक आहे. आणि एक ऑप्शन होता पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी. ठीक आहे. आता झालं काय की पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी ही बऱ्याच लोकांनी ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केलाय प्राचीन मध्ययुगीन नाव ऐकलेलं असतं, पण नेमकं काय हे माहीत नसतं. ठीक आहे. किंवा लक्षात राहत नाही. तर पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी हे एका ग्रंथाचं नाव आहे. ठीक आहे. हे पुस्तकाचं नाव आहे. ठीक आहे. पुस्तकाचं नाव आहे आणि याचा लेखक हा कोणतरी निनावी खलाशी होता. त्यांना नाव लिहिण्याच्या अगोदर काही झालं असेल किंवा त्यांना लिहिण्याची आवश्यकता समजली असेल. हा निनावी लेखक आहे. याचा कोण आहे माहीत नाहीये. याच्यामध्ये या पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या ग्रंथामध्ये आपल्याला तगर तेर, प्रतिष्ठान, पैठण या व्यापारी शहरांचा उल्लेख येतो. ठीक आहे. आणि भरूच हे जे शहर आहे त्याचा उल्लेख युनानी लेखक जे होते त्यांनी बेरी गाझा असं केलेलं आहे. काय बेरी गाझा. आता तो जो प्रश्न मी तुम्हाला सांगितला की ज्याच्यामध्ये मौर्य पूर्व काळात असं प्रश्न विचारलाय आणि पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी कधीचा पुस्तक आहे, मौर्योत्तर काळातला आहे, इसवी सन पूर्व पहिल्या शतकातला. आणि मौर्य कधीचे आहेत तर इसवी सन 3रं आणि 2रं शतक ह्या काळातले. तर हा काही त्याचं उत्तर असू शकतं का, नाही. तर आयोगाने त्याचं उत्तर दिलं होतं क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज. ठीक आहे. क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज, पूर्वी समुद्रांची राणी असा भारताचा उल्लेख केला गेला. आणि तो नेमका कोणत्या पुस्तकामध्ये किंवा कोणत्या लेखकाने केला याच्याबद्दल काही माहिती आपल्या सर्वसामान्य लोकांकडे नाहीये. MPSCचे काही विशेष सोर्सेस याच्यामध्ये असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्राचीन बॅबिलॉनला भारताकडून सागवान आणि देवदार लाकूड, चंदन, हस्तिदंत, माकड, मोर, मोती, मौल्यवान खडे, काळी मिरी, दालचिनी, सुगंधी पदार्थ हे भारतातून निर्यात मोठ्या प्रमाणात होत होते. आणि ह्याच्यामुळे बघा आपण बाहेर ज्या वस्तू पाठवतोय त्यांचं मूल्य जास्त आहे. ठीक आहे. व्हॅल्यू ॲडेड त्या वस्तू आहेत आणि आपण इम्पोर्ट काय करतोय, स्वस्त वस्तू करतोय. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात संपत्तीचा जो ओघ होता, संपत्तीचा जो ओघ होता तो भारताकडे होऊ लागला. आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे या काळात खूप मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी चलनात आणली गेली. त्याचबरोबर कलाकृतींना राजश्रय दिला गेला. याच्यावरून हे सिद्ध होतं. आता हे जे प्राचीन काळातलं जे परदेशी व्यापार होतं त्याच्याबद्दलचे पुरावे, त्याच्याबद्दलचं लेखन हे वेगवेगळ्या ग्रंथांमधून येतं. मग ते ग्रंथ कोणकोणते आहेत, मग त्याच्यामध्ये भारतीय ग्रंथ सुद्धा आहेत आणि परकीय सुद्धा आहेत. तर भारतीय कोणते आहेत बघा, कथा सरित सागर, बौद्ध जातक कथा वेगवेगळ्या कथांमध्ये आहे, दीपवंश आणि महावंश. ठीक आहे. हे जे 2 आहेत ते मौर्य काळातले आहेत. ठीक आहे. आणि परकीय साहित्यामध्ये पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी, जिओग्राफिया हे स्ट्रॅबोचा ग्रंथ आहे, नॅचरल हिस्टोरिया थोरला प्लिनी. ठीक आहे. थोरला प्लिनी. त्याच्यानंतर जुने बायबल ओल्ड टेस्टामेंट ज्याला म्हटलं जातं, जिओग्राफिया टॉलेमी. ठीक आहे. आणि इंडिका एरियन. आता ह्याच्यापैकी काय झालंय की अनेक जे परकीय आहेत ते एकतर भारताच्या किनाऱ्यावर व्यापारी बंदरांवर येऊन ते परत गेलेले आहेत किंवा काहींनी काय केलंय, जसा एरियनने मेगास्टिनिसच्या इंडिका ग्रंथावर लिहून त्याचा ग्रंथ तयार केलेला आहे. ठीक आहे. त्याच्या आधारावर त्यानं तयार केलेला आहे. तर मुळात मेगास्टिनिसच्याच बऱ्या गोष्टी चुकलेल्या आहेत, तर या एरियनचे त्याच्यावर परत चुका होणार आहेत. ठीक आहे. तर परकीय व्यापाराचा मात्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला उल्लेख मिळतो. इथे बघा आपल्याकडे एक मॅप आहे की भारतातनं कुठे कुठे व्यापार होत होता. बघा इकडे बर्मा आहे, श्रीलंका आहे. ठीक आहे. इथे बॅक्ट्रिया आहे, अलेक्झांड्रिया आहे. ठीक आहे. असे अथेन्स आहे, रोम, ग्रीक वगैरे हे सगळा एरिया जो आहे युरोप ह्याच्याशी थेट व्यापार भारताचा इस्टॅब्लिश झाला होता. आणि भारतीय इतिहासाचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपला परकीय व्यापार हा प्रचंड वाढलेला आहे त्यावेळेस भारतातनं सोन्याचा धूर निघाला आहे. म्हणजे तितकी जास्त सुबत्ता, तितकी जास्त संपत्ती या देशामध्ये राहिली आहे. आत्ताचा जो आपला फेज आहे आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये, पुढच्या 10-20 वर्षांमध्ये भारतामध्ये प्रचंड परकीय व्यापार वाढेल. कारण आपल्या सगळ्या गरजा तर आपल्या इथं भागतात, पण परकीयांच्या गरजा भागून आपल्याकडे ॲडिशनल संपत्ती भारतामध्ये येत राहील. हे पुढच्या 10-20 वर्षांमध्ये भारतामध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे 21 शतक हे भारताचं आहे असं म्हटलं जातं. आता
एरियनचा इंडिका ग्रंथ हा मेगॅस्थनीसच्या इंडिका ग्रंथावर आधारित आहे, तो स्वतः भारतात आलेला नव्हता. भरूच, सोपारा, कल्याण ही महत्त्वाची या काळात बंदरं होती आणि हा पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी हा मौर्योत्तरकालीन ग्रंथ आहे. हे पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सीच्या बद्दल एक मॅप मला इथं भेटलेला आहे. ठीक आहे, हा ॲक्युरेट नसेल किंवा याच्यामध्ये कमी जास्त काय असू शकतो, फक्त एक बाबा माहिती पाहिजे तुम्हाला, या मॅपवर वगैरे काही अजिबात प्रश्न येणार नाहीये. ठीक आहे, मात्र ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या या तुम्हाला पाठ पाहिजेत किंवा हे माहीत पाहिजे. याच्यावर एखादा प्रश्न, जसं मी तुम्हाला त्या क्वीन ऑफ द ईस्टर्न सीच्या प्रश्नाबद्दल सांगितलं, जर आपल्याला माहीत असलं असतं की पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी हे मौर्योत्तर काळातला ग्रंथ आहे, तर आपण तो प्रश्न एकतर बरोबर अटेम्प्ट केला असता किंवा स्किप केला असता. कारण पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी आपण अटेम्प्ट केला नसता, मार्क केलं नसतं, कारण आपल्याला माहिती तो मौर्योत्तर काळातला आहे. प्रश्नात काय विचारलाय, मौर्य पूर्व काळातला. ठीक आहे, तर कधी कधी काय होतं, या छोट्या फॅक्ट्सवरनं आपल्याला इतर गोष्टी क्लिअर होतात, त्याच्यामुळे ह्या फॅक्ट्स महत्त्वाच्या ठरतात. पुढचा आहे, रोममधून फार मोठ्या प्रमाणात सुवर्ण नाण्यांच्या स्वरूपात भारतामध्ये संपत्तीचा ओघ भारताकडे वाहत आहे अशी तक्रार या प्लिनीनं केली होती. आणि प्लिनीनं भारताचा उल्लेख जगातील सर्व सोनं आपल्याकडे ओढून घेणारा कुंड असा केलेला आहे. एक शोषखड्डा असतो, ठीक आहे, भवरा जसं असतो नदीमध्ये, ठीक आहे, जे लोक पोहलेत नदीमध्ये विहिरीमध्ये त्यांना नदीमध्ये भवरा असतो आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तिथं गेलं पाणी की ते आत ओढून घेतं. ठीक आहे, तसंच भारत एक शोषखड्डा आहे. ठीक आहे, जगातलं सर्व सोनं तो आपल्याकडे शोषून घेतो. ठीक आहे, असा कुंड आहे ज्याच्यामध्ये सगळं सोनं येऊन शेवटी पडतं. त्याचं म्हणणं असं होतं की जगामध्ये तुम्ही सोनं कुठेही उत्खनन करा, कुठे पण उत्खनन करा, ते शेवटी भारतातच जाणार आहे. कारण भारताकडून येणाऱ्या वस्तू, व्यापारी वस्तू ज्या आपण मागवतोय त्यांचं प्रमाण खूप जास्त वाढलंय आणि आपण त्यांना निर्यात करू असं आपल्याकडे काही नाहीये. त्यांना ज्या गोष्टी लागतात ते त्यांच्याकडे ऑलरेडी लोकली अवेलेबल आहे, त्याच्यामुळे ते काय आपल्याकडनं मागवणार नाही. आणि ह्याच्या परिणाम स्वरूप काय करा, भारत रोम व्यापारावर बंदी घाला किंवा मर्यादा किंवा बंदी घालावी अशी मागणी या प्लिनीनं त्याच्या राजाकडे केलेली होती. या काळात भारत रोम व्यापार जो होता त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या माध्यमातून खूप मोठा व्यापार होत होता. आणि ह्या काळात रोमचे जे काही लिखित साहित्य आहे त्याच्यामध्ये पैठण, तेर, कोल्हापूर, त्याला त्या काळात हिप्पोकुरा असं म्हटलं जायचं. भोकरदन, त्या काळात त्याला भोगवर्धन म्हटलं जायचं. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यामध्ये हे भोगवर्धन किंवा आजचं भोकरदन शहर आहे. ठीक आहे, सो इथून मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा असं हे म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये लिखित पुरावे आपल्याला आढळतात. प्राचीन काळी आता जहाजांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा. पण आता एकदा समुद्रात समजा तुम्ही घुसले की चारही बाजूला तुमची जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी. मग आता आपल्याला नेमकं जायचं कुठं कसं कळेल. ठीक आहे, तर ह्या काळामध्ये जहाज जे असायचे व्यापारी जहाज, त्याच्यावर खलाशी लोक काय करायचे, कावळे ठेवायचे. काय कावळे, का बरं, तर किनारी प्रदेश जवळ आला की त्यांना सिक्स सेन्स त्यांचा जागा होतो आणि ते किनाऱ्याकडे जाऊ लागतात आणि त्याच्यावरनं मग त्यांना दिशा कळेल, खलाशांना दिशा कळेल की नेमकं आपल्याला कुठे जायचं आहे, कोणत्या बाजूनं जायचं आहे हे त्यांना कळायचं. त्याच्यामुळे हे लोक काय करायचे, त्यांच्यासोबत कावळे हे करायचे आणि त्यांचा निर्धारित प्रवास या दिशेने सरळ 8 दिवस जायचं. त्याच्यानंतर ते कावळे सोडायचे म्हणजे त्यांना एक्झॅक्ट आयडिया यायची की किती लांब ते असेल. ठीक आहे, सो त्यांना काय म्हणायचं, ह्या कावळ्यांसाठी दिशकाक असा शब्द इथे आढळतो. तसंच हडप्पा सभ्यतेतले जे काही नाणे त्यांच्या सुद्धा या कावळ्यांचे चित्र असल्याचं आपल्याला, जहाज आणि कावळेवर उडत असल्याचं चित्र दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे दिशादर्शक म्हणून या कावळ्यांचा वापर करायचे. ठीक आहे, तसंच बावेरू जातक, जातक म्हणजे काय, तर गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मेच्या ज्या कथा आहेत त्याला जातक म्हणतात. तर या बावेरू जातक कथेमधून याची माहिती मिळते. बावेरू म्हणजे बॅबिलॉन. ठीक आहे, तर या बावेरू म्हणजेच हे इसवी सन पूर्व 1800 ते इसवी सन पूर्व 600 या काळात बॅबिलॉनमध्ये जी सभ्यता होती त्याच्यावर हे बावेरू जातक तयार झालेलं आहे. ठीक आहे, आणि ही सभ्यता मेसोपोटेमिया इथे अस्तित्वात होती. म्हणजे बघा, हडप्पा काळात ह्याला मेसोपोटेमिया म्हटलं गेलं. ठीक आहे, आणि नंतरच्या काळात बॅबिलॉन म्हटलं गेलं. म्हणजे आपले व्यापारी संबंध हडप्पा काळ आणि त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा थोड्या बहुत प्रमाणात का असेना पण तशाला तसे कंटिन्यू आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.